टीका केली म्हणून काम माझं थांबणार नाही. टीका होत असताना आपल्यावर जी टीका झाली बस स्थानिकांच्या संदर्भात, त्यामुळे पूर्वी आपण यापूर्वी का खुलासा केला नाही किंवा त्याच्या स्पष्टीकरण किंवा आता ही जी माहिती आहे ती त्यावेळेला का दिली नाही? मी असा मानणारा कार्यकर्ता आहे की लायसाहेब सत्ताधाऱ्यांना प्रश्न कोणतरी विचारले पाहिजे, सत्ताधाऱ्यांच्यावर टीका ही झाली पाहिजे. त्याशिवाय मलाही हुरूप वाटत नाही काम करायचा. आणि त्याचं प्रत्युत्तर माझा उलट प्रश्न आहे. आता टीका आरोप खोटे खरे हे का ठरवत असतो? ज्या दिवशी हे पूर्ण होईल हे कुणीच सांगितलं नाही की ते वर डॉर्मेटरी केले, ऑफिस केले, रेसिडेन्शियल इथं केले, 16 गाळे केले, 2 हॉल केले, पिकअप ड्रॉप वेगळे केले, या जायची व्यवस्था वेगळी केले, टॉयलेट वेगळं केले, सगळं इतकं सुंदर केलंय हे सांगितलं नाही. फक्त काय सांगितलं की कारण नसताना कारण नाहीये का? प्रवाशांची राहायची व्यवस्था करणं हे कारण नाही. आमच्या स्टाफची रात्र दिवस काम करते. समजा एखादा कंडक्टर, महिला कंडक्टर तुम्हाला म्हणलं रात्री अपरात्री आली, ती व्यवस्था करणं म्हणजे वर करणं बरोबर नाही. मला असं वाटतं की चुकीच्या पद्धतीने सांगितलं. आता वाढवून टेंडर झालं, आता ज्याला मिळालं नाही त्याला राग आला. त्यात काय माझा त्यात प्रश्न, मी काय टेंडर प्रक्रिया नसतो. 21 पासून सुरुवात होती या सगळ्या कामांची, 2021 पासून. आणि 9 बिडर होते. असं नाही की एकटेच बिडर गेले तिथे मिळालं असं झालं नाही. 9 बिडर होते. 24ला सगळं मान्यता झाली. त्याच PSR मध्ये काम चालू आहे. उलट नुकसान असं आहे की अजून पैसे मिळायला पाहिजे होते. मी प्रयत्न करणार, काय केली म्हणून काम माझं थांबणार नाही.